हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग सगळ्यांना. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हो, तुमच्या काही सजेशन असतील ना ते आपण कमेंटमध्ये नक्की सांगा. जसं की सगळ्यांना माहिती आहे, आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. आता मार्गशीर्ष महिना चालू होऊन ऑलमोस्ट 8 दिवस झालेत. त्यातला पहिला गुरुवार आज आहे. आणि आज माझा उपवास आहे, म्हणजे मी लग्नाच्या आधीपासून उपवास धरते, तर मी तसंच कंटिन्यू केला आज पण. आणि आमच्या इकडं म्हणजे मी पहिल्यापासूनच फळावरच उपवास पकडला मार्गशीर्ष महिन्यातला. काही ठिकाणी शाबू वगैरे खातात, म्हणजे खिचडी वगैरे खातात. आमच्या इकडे तर आम्ही फळावरच उपवास धरतो हा मार्गशीर्ष महिन्यातला. आणि आज डबा वगैरे काही नव्हतं, त्यामुळे बऱ्यापैकी सगळी कामं माझी आवरली आहेत. हे पण गेले ऑफिसला 8 वाजता. नाश्त्यांना फक्त बनवून दिला, नाश्ता करूनच गेले ते. आज पूजा मांडायची म्हटल्यावर ज्या ज्या काही झाडांच्या डहाळ्या मला भेटतील ना तेवढंच मी आणल्या, जास्त काही नाही मला भेटलं. आता आपण बाहेर राहतोय म्हटल्यावर तेवढं ॲडजस्ट करावंच लागेल. आणि गावात कसं असायचं, म्हणजे उमऱ्यातनं बाहेर गेलं की आपल्याला सगळ्या गोष्टी जागी मिळायच्या, सगळ्या अवेलेबल असतात. तसं सिटीमध्ये नाही आहे. तशी तरी बऱ्यापैकी आमच्या सोसायटीमध्ये ना 2-3 प्रकारच्या डाळी मला भेटल्या. त्याच्यामध्ये काय होतं, चिक्कू होता, नंतर पेरूचं भेटलं आणि हुंबराचं एक भेटलं. अशा 3 प्रकारच्या भेटल्या. बाकी आंबा मी शोधला पण काय भेटलंच नाही. पण म्हटलं बघू, जर मी बाहेर गेलेच तरी आणेन मी. आणि मला बाहेर जावंच लागणार आहे, कारण माझ्याकडे बऱ्याच वस्तू नाही आहेत अवेलेबल. आता मग रविवारी आम्ही गेलो होतो ना मार्केटमध्ये, तर तेव्हा त्यांना मी देवीची एक फ्रेम आणली, लक्ष्मी देवीची. नंतर पुस्तक पण मी त्यांना आणली. फळं थोडीफार आणली होती, पण म्हटलं गुरुवार अजून लांब आहे, उगाच अजून 5 फळं उगाच आत्ता आणून ठेवण्यापेक्षा परत खराब होतील, म्हणून म्हटलं बुधवार संध्याकाळचं सगळं साहित्य घेऊन यायचं. पण प्रॉब्लेम असा झाला की ह्यांना काल अचानक एका ठिकाणी जावं लागलं रात्री. म्हटल्यावर मग हे गेले आणि यांनी मला बरोबर म्हणजे असं उशिराच सांगितलं, त्यामुळे मला पण बाहेर जाता नाही आलं काल. आता म्हटलं कसं करावं. आणि माझ्याकडे नारळ पण आहे 2-4, पण त्याच्यामध्ये एकही थेंब पाणी नाही आहे. पण असा नारळ थोडीच आता पुजणार आहे मी पूजेसाठी. तर आता बऱ्याच गोष्टी मला नवीन आणल्या पाहिजेत जाऊन. आता ऑफिसचं पण काम झाले 10 वाजून गेलेत ऑलमोस्ट. अजून देवपूजा बाकी आहे, कारण सगळ्या गोष्टी हँडल होत नाहीत. रोज देवपूजा हेच करतात, पण यांनी कसं, यांना रात्री यायला 12 वाजले, सकाळी लेट उठल्याच, त्यामुळे मग म्हटलं जावा तुम्ही आज निवांत उठा, माझं मी करते सगळं, मला जसं होईल तसं. तर आता आणि इथं आमच्या कसं, आम्ही जिथं राहतो ना तिथं जवळ असं काही भेटत नाही, लांबच जावं लागतं. फळं वगैरे भेटतील मला, बाकी नारळ पण आणावं लागेल. नंतर डहाळ्या तर काय कुठे भेटणार नाहीत मला, जेवढं भेटेल त्यातच पूजा म्हणणार. आणि कसं, मनात जर आपला भाव असेल ना, तर आपल्याकडे एकही जरी वस्तू असेल ना तरी आपण तेवढ्यानं पूजा मांडू शकतो. काही सगळ्या गोष्टी असायला पाहिजे असं पण काही नाही. आणि पहिल्यांदाच इथं आम्ही नवीनच आहे, आणि त्यामुळे मी जास्त पण कुठं बाहेर जाऊ शकत नाही लांब. मला वाटते मी एकटी बाहेर अजून गेलेलीच नाही जास्त, त्यामुळे मी जास्त लांब पण नाही जाऊ शकत. जेवढं जे काही मला भेटेल ते मी मनापासून पूजा मांडेल त्या वस्तूंपासूनच, तसं तुम्हाला दाखवतेच मी. आता माझं तोपर्यंत मी ऑफिसचं काम चालू करते, जसं वेळ भेटेल तसं तुम्हाला दाखवते सगळ्या गोष्टी मी. आता जस्ट एक मीटिंग झाली ऑफिसची, आणि थोडंफार काम होतं ते पण कंप्लीट केले मी. अजून आहे थोडा वेळ, आता वाजले 11:30. थोडा वेळ आहे अजून. आज तर काही सध्या असं इमर्जन्सीचं काही काम नाही आहे, तर पटकन मी देवपूजा करून घेते. चला. तरी तर बघू शकता, छान अशी देवपूजा करून झाली माझी. आणि त्यानंतर मी रांगोळी काढायला घेतली, आणि रांगोळी काढल्यानंतर कशी एकदम देवपूजा पूर्ण झाल्यासारखं वाटते. आणि आमच्या इकडं माझ्या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी ना आम्ही फळच खातो उपवासाला, त्यामुळे मी दुपारी पण एक ॲपल कट करून खाल्लं. आता 4 वाजून गेलेत दुपारचे, पण मला अजून पण बाहेर जायला पॉसिबल झालेलं नाही आहे. तर आता मी पटकन चहा ठेवते, चहा घेते आणि आवरून बाहेर जाते. त्याशिवाय मी वस्तू येणार नाहीत घरात, आणि माझी पूजा काय मांडून होणार नाही आज. पटकन मी आवरते.
चला रेडी झाले मी आता. आणि इकडे आपला चहा पण शिजतोय. आणि उपवास असतो ना तेव्हा असं वाटतं चहा पाहिजेच बरं का. म्हणजे चहा प्यायची एवढी तलब होते ना उपवासा दिवशी. इतर वेळेस कसं एवढं नाही वाटत, काही चहा नसला तरी चालतं. पण मी नेहमी हे आलेलं ऑफिसला आल्यावर नंतरच मी चहा ठेवते. पण आता उपवास असल्यामुळे जास्त मला चहा प्यायची क्रेविंग झाली होती. आणि त्यात आमच्याकडे कसं खिचडी खात नाही उपवासाला, फळावरच पकडतो आम्ही. त्यामुळं चहा घेतला जर बरं वाटेल म्हटल्यावर मग मी चहा ठेवला. आता दुपारी पण मी एक ॲपल खाल्लं होतं. मीटिंग झाली आता जस्ट. मला असं वाटलं की जास्त वेळ चालेल, पण एक 5 मिनटं चालली. आता सध्या तर फ्री आहे मी. आता पटकन जाऊन मी घेऊन येते. चला. नशीब माझं खरंच चांगलं आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी मला एका ठिकाणीच मिळाल्या. फुलं पण होती तिथं आणि फळं पण होती. मग पटकन मी फ्रेश अशी फुलं घेतली आणि फळं पण घेतली. फळामध्ये मी केळी घेतलं, चिकू घेतले आणि छोटी बोरं घेतली. ॲपल तर होतं माझ्याकडे. त्यानंतर दुसरे दुकान साईडलाच होतं, त्याच्यामध्ये मला तेलाची बॉटल घ्यायची होती देवाची, ती घेतली मी. नंतर रस्त्याला येताना ना मला हे एक झाड दिसलं सीताफळीचं, त्याच्या पालव्या घेतल्या मी तोडून. नंतर येता येता एका शॉपमध्ये जाऊन मग नारळ घेतला, दही घेतलं, दूध घेतलं, कारण मला पंचामृत पण बनवायचं होतं. फायनली मी घरी आले. बऱ्यापैकी सगळ्या वस्तू मला मिळाल्या. खरंच भारी वाटलं. चला आता पटकन पूजा मांडून घेते, तुम्हाला दाखवते तसं. चला पूजा वगैरे छान अशी मांडून झाली माझी. सगळ्या गोष्टी जशा मला मांडायच्या होत्या ना अगदी तशाच मांडल्या मी. म्हणजे मी लग्नाच्या आधी जशी पूजा मांडायची ना मम्मीकडे असताना, अगदी तशीच पूजा मांडली मी. आणि कसं असतं ना, जर आपल्याला एखादी गोष्ट मनापासून करायची इच्छा असते ना, तर ती गोष्ट कशी ना कशी पूर्ण होतेच ती शेवटी. म्हणजे आता मला पण बघा सकाळपासून असं वाटत होतं पूजा माझी मांडून होते की नाही, मला सगळ्या गोष्टी भेटतात की नाही वेळच्या वेळी. पण शेवटी कशा ना कशा भेटल्याच, मी जाऊन त्या आणल्याच. आणि मला जशा वस्तू हव्या होत्या ना तशा सगळ्या भेटल्या मला. तर छान अशी पूजा मांडून झाली माझी. म्हणजे जशी मी मांडायची ना आधी लग्नाच्या आधी. तर चला आता स्वयंपाक बनवून घेते पटकन, कारण मला पूजा पण वाचायची बाकी आहे अजून. तर इकडे बघू शकता गोडामध्ये मी शेवयाची खीर बनवत आहे. त्याच्यामध्ये बारीक रवा टाकला मी, म्हणजे खीर अशी कशी एकसारखी मिळून येते. नंतर पटकन मी पंचामृत बनवायला घेतला. इकडे बघू शकता मस्त अशी खीर तयार आहे. पंचामृत पण तयार आहे आपलं. भात पण लावला आहे कुकरला आत्ताच. आणि इकडे दोडक्याची आमटी शिजते. आता फक्त चपात्या करायच्या बाकी आहे. चपात्या पण बनवून घेतल्या इकडं. देवीसाठी नैवेद्य काढला आहे बाजूला. त्याच्यामध्ये मी चपाती घेतली, खीर घेतली, आमटी घेतली, भात घेतली, तण पण घेतलं आहे आणि पंचामृताची वाटी पण सोबत घेतली. चला आता पटकन कथा वाचून घेते मी. देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करून आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती सफल होण्याची विनंती करावी.
कथा वाचून झाले माझी. देवीला नैवेद्य दाखवला आणि यांना मी पंचामृत दिलं आणि यांनी पण मला पंचामृत दिलं. चला आता पटकन जेवण करून घेतो, कारण भूक पण खूप लागली आहे. सकाळपासून उपवास होता, तर ताटं वगैरे बनवली मी इकडं. चला आता जेवण घेतो. या तुम्ही पण जेवायला. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.